160 जागा जिंकून देण्यासाठी विधानसभेच्या आधी काही लोक भेटले होते असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता आणि पवारांच्या याच गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांनी सुद्धा असाच दावा केलाय। निवडणुकीच्या काळात ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले होते असं संजय राऊत म्हणालेत। पाहूया। पवार म्हणाले, विधानसभेआधी 2 लोक भेटले, 160 जागा जिंकण्याची गॅरंटीही दिली। तर राऊत म्हणाले, ठाकरेंनाही लोक भेटले, 60 ते 65 जागा जिंकण्याची हमी दिली। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत 2 जणांनी आपली भेट घेतली होती आणि त्या 2 जणांनी 160 जागा जिंकण्याची हमी दिली होती असा दावा पवारांनी केला होता। आता संजय राऊतांनी सुद्धा तसाच दावा केलाय। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी माहीत घालून दिली, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ। माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो। तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या त्या सांगा, आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। शरद पवार आणि संजय राऊतांच्या या दाव्यांवर फडणवीसांनी मात्र टोला लगावलाय। तुमच्याकडे लोक आले होते तर त्यावेळी तक्रार का केली नाही असा सवाल फडणवीसांनी विचारलाय। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। शरद पवार आणि संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा मोठा दावा केलाय। विधानसभेला अनेक उमेदवारांकडे ईव्हीएम मॅनेज करून देण्यासाठी लोक फिरत होते असं दानवे म्हणाले। तर पवार आणि राऊतांकडे आलेले लोक मांत्रिक असावेत असाही संशय अनिल बोंडेंनी व्यक्त केलाय। राहुल गांधींनी जी भूमिका सांगितली याच्यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे। मला तो एक व्यक्ती फोन करत होता की मी वोटिंग मशीन मॅनेज करून देतो अशा पद्धतीने एवढी रक्कम द्या, तेवढी रक्कम। मी त्याला 1-2 लाख रुपये दिली होती, ती व्यक्तीला पोलिसांनी अटक केलं होतं। निवडणूक जेव्हा लढवतो ना तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिकी येतात, तांत्रिकी येतात, कोणी म्हणतात आम्ही मतदारसंघ बांधून देऊ। तसेच शरद पवार साहेबांकडे, उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील। शरद पवारांना ही गोष्ट जी आठवली, काल जसं मुख्यमंत्री बोलले की राहुल गांधीची भेट झाल्यानंतर कदाचित हा विषय त्यांना आठवलेला असेल। मला वाटते आता विधानसभा जरी आजची गेली असतील तरी पुढच्या अनेक निवडणुका येणार आहेत, तेव्हा त्या 2 लोकांना बोलावून त्यांनी त्या निवडणुका कशा जिंकता येतात त्याचं तंत्र त्या ठिकाणी आजमावावं किंवा शिकवावं। राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शरदचंद्र पवार काल असं वक्तव्य करायला लागले की 2 लोक माझ्याकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आले होते आणि 160 जागा निवडून देऊ असं सांगितलं होतं। अहो, तुम्हाला जर ह्या अशा प्रवृत्तीला थाराच द्यायचा नव्हता तर तुम्ही राहुल गांधींकडे घेऊनच मुळात कशाला गेलात? आणि प्रामुख्यानं ते दुसऱ्या कुठल्याही नेत्याकडे न जाता तुमच्याकडेच का आले? काय ह्याच्यापूर्वी तुम्ही काय असं केलं होतं का? आणि ते मुख्यमंत्री बोलले ते बरोबर आहे की ती जी चीप आहे यांच्या डोक्यामध्ये असते ती आता कुठेतरी गहाळ झालेली आहे आणि त्यामुळे काही बडबड ही लोक करतायत। आधी राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप, त्यानंतर पवारांनी केलेला गौप्यस्फोट आणि आता संजय राऊतांचे दावे आणि त्यानंतर अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांची सध्या चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.